नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 27 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणात येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये कितीने घट झाली किंवा वाढ झाली आणि उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सध्याला कितीने पाणी चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी उजनी धरणाची आकडेवारी बघितली तर गेल्या 8-10 दिवसापासून जी आकडेवारी आहे ती कायम राहिलेली आहे. सध्याला उजनी धरणामध्ये दौंडच्या विसर्ग जो येतोय तो आता सध्याला 5598 आहे. विसर्ग कालच्यापेक्षा कमी झाल्यामुळं उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्येही घट झालेली आहे. त्यामुळं सध्याला उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 34 क्युसेक आणि पॉवर हाऊस असं 1600 असं 5000 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये चालू आहे. वीर धरणातून नीरा नदीमध्ये सोडण्यात येणारा 5737 क्युसेकचा विसर्ग तोही कमी करून तो 4600 करण्यात आलेला आहे. तर आता सध्याला पावसाचं प्रमाण सगळीकडेच कमी आहे. त्यामुळं विसर्ग प्रत्येक धरणातून कमी होत गेल्यामुळं धरणात येणारा पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे आणि खाली सोडण्यात येणारं पाणी सातत्यानं कमी जास्त होतंय. तर ह्याबरोबरच आपल्या उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या जे कालवा असेल, नद्या असेल, ही जे पाणी सोडलं जातं आहे त्या पाण्याबाबतीत एक मोठी समस्या निर्माण होताना दिसते. तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवतोय, त्या व्हिडिओमध्ये दिसेलच की काय कंडिशन आहे. तर असं हे केमिकलयुक्त पाणी, कारखान्यातून निघणारं केमिकलयुक्त पाणी डायरेक्ट पाण्यामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये डायरेक्ट कॅनलमध्ये सोडलं जातं आहे. बेंबळे परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी असे टँकर उतरले जातात, खाली केले जातात. पूर्णपणे पाण्यामध्ये सोडल्यामुळं ते पाणी पुढं पिण्यासाठी वापरलं जातं आहे, जनावरांसाठी वापरलं जातं आहे, शेतीसाठी वापरलं जातं आहे. त्यामुळं हे धोके आता पुढच्या काळामध्ये होणार आहेत. प्रत्येक ठिकाणी आपल्या ज्या परिसरामध्ये असे टँकर सोडले जातात त्या ठिकाणी लोकांनी जागरूक होणे गरजेचं आहे. त्या टँकरवाल्याला रोखणं गरजेचं आहे. काल बेंबळे परिसरामध्ये असाच टँकर आला होता रात्री. लोकांनी अडवला, परंतु त्यांची दादागिरी इतकी वाढलेली आहे ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळं रात्री 11-12 वाजता असे भरलेले फुल केमिकलचे रसायनचे टँकर, मळीचे टँकर असे डायरेक्ट पाण्यामध्ये मिसळले जात आहेत. त्याकडं खरं प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, परंतु असं होताना दिसत नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळ्याहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.